शनिदेवावरची भाविकांची श्रद्धा अपार आहे। त्यामुळे मागील काही वर्षांपासून शनी शिंगणापुरातील घरांना कुलूपही लावलं जात नव्हतं। पण आज करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या शनी शिंगणापूर देवस्थानात 500 कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे। देवस्थानच्या विश्वस्तांनीच बनावट ॲप्स आणि पावत्या छापून भाविकांची लूट केल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आलाय। ज्यानंतर आता शनी शिंगणापूर मंदिर विश्वस्तांवर सरकारचा कोप झाल्याचं दिसतंय। शनी शिंगणापुरात 500 कोटींचा घोटाळा। बनावट ॲपद्वारे श्रद्धाळू भाविकांची लूट। अधिवेशनात सरकारचा विश्वस्तांवर कोप। मंदिराच्या अकाउंटमधून दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात। घोटाळबाज विश्वस्तांमागे कारवाईचा फेरा। शनीच्या फेऱ्यातून बाहेर काढण्याच्या नावे भाविकांची बनावट ॲपद्वारे लूट करणाऱ्या शनी शिंगणापूरचे विश्वस्त आता कारवाईच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। कारण शनी शिंगणापूर देवस्थानात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप नेवाशाचे स्थानिक आमदार विठ्ठल लंघेंनी केला। या ट्रस्टने पूजेसाठी लागणाऱ्या देणग्या त्या बनावट ॲपवरून स्वीकारल्याचा मुद्दा आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला। यावेळी लंघेंनी विश्वस्तांवर गंभीर आरोप केले। विश्वस्तांनी 3 ते 4 बनावट ॲप तयार केल्याची माहिती। ॲपच्या माध्यमातून जगभरातल्या भाविकांकडून पूजेसाठी घेतल्या देणग्या। एका ॲपचे 2 ते 3 लाखांपेक्षा जास्त भाविक सदस्य। प्रत्येक भक्ताकडून पूजा करण्यासाठी घेतले 1800 रुपये। पूजेच्या साहित्यासाठी वेगळे शुल्कही घेतले। शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये बोगस भरती। 2474 बोगस कर्मचारी दाखवले। देवस्थानाचे पैसे पगार म्हणून कार्यकर्त्यांच्या खात्यात वळवले। तेल विक्री खिडक्यांवर 8 ऐवजी दाखवले 352 कर्मचारी। देवस्थानाकडे 13 वाहनं असताना 163 कर्मचारी वाहनांवर असल्याचं दाखवलं। वाहनांवर प्रत्यक्षात केवळ 13 कर्मचारी आढळले। वृक्ष संवर्धन विभागात 83 कर्मचारी दाखवले। अशा वेगवेगळ्या माध्यमातून विश्वस्तांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप लंघेंनी केलाय। अनेक बनावट ॲप करून त्याच्या माध्यमातून जवळजवळ 2 लाख लोकांना त्या ठिकाणी सदस्यत्व दिलं आणि प्रति सदस्य 1800 रुपये अशा प्रमाणे त्या ठिकाणी पैसे घेतले गेल्याचा त्या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसून येतं। आणि म्हणून तो मुद्दा मी काल त्या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित केला। काही कर्मचारी आणि काही पुजारी त्यामध्ये सहभागी असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं आणि म्हणून तो मुद्दा मी पहिल्यांदा उपस्थित केला। तर भाजप आमदार सुरेश धस यांनीही शनी शिंगणापूर देवस्थानात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। अध्यक्ष महोदय, लंगे साहेब म्हणतायत इथं 39 कोटीचा घोटाळा म्हणतायत, ते बोलताना 100 कोटीचा घोटाळा। या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर 500 कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष महोदय। थेट विधानसभेत शनी शिंगणापूर देवस्थानातील विश्वस्तांचा भांडाफोड झाला। त्यामुळे भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापुरातच विश्वस्तांनी भ्रष्टाचाराचा कोप केल्यानं भाविकांच्या विश्वासाला तडा गेलाय। ते लुटण्याची पद्धत इतकी खतरनाक होती की जी व्यक्ती या जगात अस्तित्वातच नाही अशा व्यक्तींच्या नावाने ते लोकांना परमनंट ऑर्डर काढण्यात आले। ते 2-2 वर्ष हजर दाखवले, त्यांच्या नावावर पेमेंट घेतलं आणि त्यांना पुन्हा कामावरून काढण्यास सुद्धा पत्र असे यांच्याकडून देवस्थानकडून जाहीर करण्यात आलं। मग ॲपच्या माध्यमातून आपण बघितलं की शेकडो कोटीचा भ्रष्टाचार। भाविकाला सांगण्यात आलं की तुमची आम्ही पूजा करू, तुमच्या तेलाचा डबा होऊ। एका दिवशी 3-3 हजार 4-4 हजार लोक तेलाच्या डब्यासाठी पैसे टाकत होते आणि हे एकच डबा तेलाचा वाहून 4000 लोकांना तिचा व्हिडिओ पाठवत होते। इस्लामिक आक्रमण आणि इंग्रजांचं आक्रमण गेल्याच्या नंतर कुठंतरी हिंदू मंदिरं आकार घेत होती आणि आकार घेण्याच्या याच्यामध्येच हे जे विश्वस्त मंडळ असतील आजच्या काळातले हे परत लुटायची ही त्यांची मानसिकता तयार झालेली आहे आणि कुठंतरी प्रशासनाने यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। शनी शिंगणापूर देवस्थानामधील या कथित घोटाळा प्रकरणी आता विश्वस्त कारवाई फेऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय। कारण मुख्यमंत्र्यांनी आता विश्वस्त मंडळ बरखास्त करत विश्वस्तांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले।
त्या कमिटीच्या संदर्भातली अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर या ठिकाणी घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या नियमानुसार ते योग्य कारवाई त्याच्यावर करतील. पण लॉ अँड ज्युडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर FIR दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा. शनिदेवावरची भाविकांच्या श्रद्धेमुळे काही वर्षापूर्वी प्रामाणिकपणासाठी शनी शिंगणापूरचे उदाहरण दिले जायचे. शनी शिंगणापुरातल्या घरांना कुलूप लावण्याचीही गरज इथल्या ग्रामस्थांना वाटायची नाही. पण आज विश्वासांच्या लबाडीनं शनी शिंगणापूरच्या या विश्वासालाच तडा गेलाय. त्यामुळे शनिदेवाच्या श्रद्धेच्या आड सुरू असलेल्या या घोटाळ्यांच्या मुळाशी जाऊन घोटाळे बाजारांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. शनी शिंगणापूरहून हरीश दिमोटेसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.